दर्शकांनो, जय भीम नमो बुद्धाय. आपण पाहताय लॉर्ड बुद्धा टेलिव्हिजनचा थेट प्रक्षेपित होणारा कार्यक्रम आहे. आता आपण आहोत महाडच्या क्रांतीभूमीवरती, ज्या चवदार तळ्याचं पाणी आजच्या दिवशी अर्थातच 20 मार्च 1927 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्राशन केलं. अर्थातच मानवी हक्काचा हा संघर्ष आजच्या दिवशी सुरू झाला आणि त्याची परिणिती आज आहे की संपूर्ण देशामध्ये मूलभूत हक्क अधिकाराच्या अनुषंगाने प्रत्येक भारतीय नागरिक या ठिकाणी जगत आहे आणि या ठिकाणी तो जीवन व्यापन करत आहे. आपण पाहू शकता आज 20 मार्चच्या अनुषंगाने संपूर्ण देशभरातनं, महाराष्ट्र राज्यातनं, गावखेड्यातनं लाखोची अनुयायी या ठिकाणी येत आहेत आणि बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या चवदार तळ्याचं पाणी प्राशन केलं आणि पाणी ही निसर्गदत्त असणारी देणगी खऱ्या अर्थानं सर्वांसाठी खुली करण्याचा या सत्याग्रहाच्या माध्यमातून जो प्रयत्न केलेला आहे. आपण पाहू शकता या ठिकाणी लाखो अनुयायी या ठिकाणी आहेतच आणि अनेक लोक या ठिकाणी येऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं या चवदार तळ्याच्या अगदी मध्यभागी असणाऱ्या पूर्णाकृती पुतळ्याला या ठिकाणी अभिवादन करतायत. प्रचंड विविध महाराष्ट्रभरातनं संघटना या ठिकाणी येत आहेत आणि त्याच अनुषंगानं या महामानवाला, उद्धारकर्त्याला अभिवादन करण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतो आहे. प्रचंड गर्दीमध्ये आपण आज महाडमध्ये आहोत, थेट प्रक्षेपित होतोय. एकमेव असा हा जो महाड संग्राम, मुक्ती संग्रामाचा जो कार्यक्रम आहे, ज्या जो संघर्ष खऱ्या अर्थानं पाण्यासाठी नव्हता तर खऱ्या अर्थानं मानवी हक्क या ठिकाणी प्रस्थापित करण्याचा प्रयत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून झाला आहे. या ठिकाणी महा रेजिमेंटचे सैनिक असतील, समता सैनिक दलाचे सैनिक असतील, विविध पक्ष संघटना या ठिकाणी या चवदार तळ्याच्या या परिसरामध्ये पोहोचलेले आहेत आणि अभिवादन करतायत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना की ज्यांच्यामुळं खऱ्या अर्थानं आज संपूर्ण देशामध्ये समतामूलक वातावरण निर्माण होण्याचा जो प्रयत्न होतो आहे. भारतीय संविधानाच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि सामाजिक न्यायाची जी पायाभरणी केलेली आहे, आज 75 वर्षानंतर सुद्धा आपण या ठिकाणी पाहू शकता की आज या ठिकाणी महाडला लाखो अनुयायी या ठिकाणी पोहोचलेले आहेत. अनेक लोकांना आपण या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. अनेक मान्यवर लॉर्ड बुद्धा टेलिव्हिजनच्या या लाईव्ह टेलिकास्टसोबत जुळत आहे. त्यांच्या प्रतिक्रियासुद्धा आपण तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. अनेक महिला सफेद वस्त्र परिधान करून या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी पोहोचलेले आहेत. लॉर्ड बुद्धा टेलिव्हिजनचं हे विशेष कव्हरेज आहे महाडच्या पवित्र पावन या असणाऱ्या क्रांतीभूमीवरनं, ज्या ठिकाणी आजच्या 20 मार्च 1927 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शेकडो अनुयायांना सोबत घेऊन या ठिकाणी हा महाडचा मुक्ती संग्राम खऱ्या अर्थाने या ठिकाणी सुरू केला. पाण्यासाठीचा हा सत्याग्रह होता आणि जगातली ही अशी एकमेव घटना आहे की पाण्यासाठी या देशामध्ये सत्याग्रह करायचं काम पडलं. या तलावामध्ये अक्षरशः या कुत्रे मांजरे या ठिकाणी जनावरं पाणी प्यायचे, परंतु माणसांना या ठिकाणी पाणी पिण्याचा हक्क अधिकार नव्हता आणि म्हणून निसर्गदत्त असणारी ही देणगी पाणी सर्वांसाठी या ठिकाणी खुलं असलं पाहिजे, स्वतंत्र असलं पाहिजे आणि त्याच अनुषंगानं या रणसंग्रामाला सुरुवात झाली. नव्हे तर बाबासाहेब आंबेडकरांच्या सत्याग्रहाच्या जेवढ्या काही चळवळी असतील ते या आजच्या सत्याग्रहापासून त्या चळवळीला सुरुवात झालेली आहे आणि आज 20 मार्चपासून 1927 पासून विविध प्रकारचे सत्याग्रह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मानवी हक्काच्या या ठिकाणी स्थापनेसाठी केलेले आहेत आणि त्याची परिणिती असेल की अनेक लोकांना आपण या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. आपण पाहू शकता आदिवासी समुदायाच्या ताई या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत. कुठून आलेल्या आहेत? सगळ्यात पहिले सगळ्या माझ्या नागरिकांना जय भीम नमो बुद्धाय. मी मंगलाताई उईके नागपूरवरून आली आहो. काय वाटतंय? मला खूप आनंद होत आहे. मी पहिली वेळा इथे आली आहे आणि बाबासाहेब भीमराव आंबेडकरांनी आम्हाला पाण्याचा अधिकार, प्यायचा अधिकार दिला आहे. तर पूर्ण भारत देशाचे जे नागरिक आहेत त्यांना त्यांचा उपकार मानला पाहिजे, सलाम ठोकला पाहिजे की हे बाबासाहेब आंबेडकर, तुम्ही आमच्यासाठी एवढे झटले, आम्हाला अधिकार दिला पाणी पिण्याचा. हा प्रत्येक नागरिकाला. खरं तर बाबासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून एसटी प्रवर्गाला जो आदिवासी आमचा बांधव आहे, जो खऱ्या अर्थानं डोंगर दऱ्यामध्ये राहतो, त्याच्याही हक्क अधिकारांच्या या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांनी नियोजन भारतीय संविधानामध्ये केलं. त्याची उपलब्धी आहे की आपण आज थेट आपल्या डोंगर दऱ्यातनं, आपल्या पाड्या वस्तीतनं थेट महाडला पोहोचलात. कसं फील होतंय? पहा, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब भीमराव आंबेडकरांना आरक्षण जे दिलं, कोणत्या एका जाती प्रथामुळे नाही दिलं, सगळ्यांना समान अधिकार दिलाय बाबासाहेब भीमराव आंबेडकरांनी. मग हे सगळ्यांना उपकार मानले पाहिजे बाबासाहेब भीमराव आंबेडकरांचे. जेव्हा तुम्हाला आरक्षण पाहिजे तेव्हा बाबासाहेब भीमराव आंबेडकर तुम्हाला आठवण येते. जेव्हा नोकरीवर जाता तेव्हा तर विसरूनच जाता. संविधान, अरे संविधान उचलून वाचत नाही कधी. हा, तर त्यांचा उपकार मानला पाहिजे ना तुम्ही लोकांनी की तुम्हाला एवढा मोठा अधिकार दिला आहे त्यांनी, आहे ना. तर ते न मानता जेव्हा तुमचे लेकरं आता पास होतात किंवा नोकरीला लागतात तर घंटा वाजवला जाते, अगरबत्ती लावायला जाते. अरे संविधानाचे बाबासाहेब भीमराव आंबेडकरांचे उपकार मानायचं, त्याची पूजा करा ना तुम्ही. नक्की. मग काय सांगाल आजच्या दिवशी आपल्या आदिवासी बांधवांना
देशवासियांना काय संदेश असेल ताई? माझा संदेश हाच आहे की पहिले तुम्ही संविधान वाचा हो आणि ते संविधान बाबासाहेब भीमराव आंबेडकरांनी तुमच्यासाठी दिलं आहे त्याचा उपयोग करा. आम्ही धरणं आंदोलन प्रदर्शन करतो पण त्याचा आमचे ते कलम कोणते लागतात हो हो आम्हाला बिना कारण का तर जेलामध्ये टाकतात, हो जंगलाच्या जंगल खाली करून देतात. आमच्या आदिवासीला का नक्षलवादी घोषित करून गोळ्यानं भाजून टाकतात आणि ते जंगल का तर अडाणी अंबानीला विकतात. तर माझा म्हणण्याचा हे अर्थ आहे तुम्ही संविधान वाचा. कोणताही एटीपी एसीपी डीसीपी कलेक्टर कमिशनर तुम्हाला टच नाही करू शकत. तुम्हाला संविधानचे कलम मालूम असायला पाहिजे जी है ना. आपण पाहू शकता खरं तर आमची आदिवासी भगिनीताई एकदा नाव सांगाल? मंगलाताई उईके. अच्छा, मंगलाताई उईके अतिशय आदिवासीचा वेश परिधान करून या ठिकाणी आलेले आहेत आणि ताईनं खरं तर खूप चांगली जबरदस्त मांडणी केलेली आहे. या देशाचं जे काही संविधान आहे, भारत की जान है भारत की शान है, भीमजी तुम्हारा यह संविधान आहे आणि म्हणून प्रत्येक भारतीय नागरिकाने या ठिकाणी संविधान वाचलं पाहिजे कारण त्या संविधानामध्ये तुमचे हक्क अधिकार या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांनी अधोरेखांकित केलेले आहे. त्याच्याबद्दलची जाणीव आपल्याला घेतली पाहिजे आणि त्याच अनुषंगानं थेट आदिवासी पोळपाड्यातनं आमची या ठिकाणी मंगलाताई उईके पोहोचलेली आहे आणि पाहू शकता या महाडच्या क्रांतीभूमीवरती सर्वच समाज घटकातील लोक या ठिकाणी पोहोचत आहेत आणि अभिवादन करतात आपल्या उद्धारकर्त्याला. या देशातल्या तमाम महिलांना हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून बाबासाहेब आंबेडकरांनी खऱ्या अर्थानं जे संविधानिक हक्क अधिकार दिले, जी महिला चूल आणि मुलं यामध्ये गुरफटलेली होती, दांभिकतेमध्ये अंधश्रद्धेमध्ये होती, त्या महिलेला आज बाबासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून सर्वच क्षेत्रामध्ये या ठिकाणी जो योग आलेला आहे भारतीय संविधानाच्या माध्यमातून आदिवासी समुदायाची असणारी द्रौपदी मुर्मू मॅडम आज देशाच्या राष्ट्रपती पदावरती या ठिकाणी विराजमान आहे. केवळ आणि केवळ बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाची देण आहे. आपण जुळलेलो आहोत महाडच्या क्रांतीभूमीतनं. लॉर्ड बुद्धा टेलिव्हिजनचं थेट प्रक्षेपण सुरू आहे आणि आपण या ठिकाणी प्रत्येक लोकांना जाणण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. अनेक लोक अनेक मान्यवर आपल्यासोबत जुळत आहेत. दर्शकांनो, जय भीम नमो बुद्धाय. आपण पाहताय लॉर्ड बुद्धा टेलिव्हिजन. मी प्राध्यापक गजेंद्र गवे. आता आपण आहोत महाडमध्ये. आज 20 मार्च अर्थातच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या ठिकाणी महाडच्या चवदार तळ्याचा केलेला सत्याग्रह संपूर्ण जगामध्ये ऐतिहासिक आहे. पाण्यासाठी पहिला संघर्ष जगामध्ये ज्या महामानवाने केला त्या पवित्र पावनाच्या भूमीवरती या ठिकाणी लाखो जनासोबत या ठिकाणी आपण जुळलेले आहोत आणि आता आपल्यासोबत या महाराष्ट्राचे राज्यमंत्री विजयजी गिरकर साहेब आपल्यासोबत आहे. एकंदरीतच साहेबांच्या भावना आजच्या दिवशी काय जाणून घेऊया. सर, जय भीम. जय भीम नमो बुद्धाय. सर्व आंबेडकरी अनुयायी व भारतीय सर्व नागरिक यांना माझ्या प्रथम मानवंदना आणि शुभेच्छा. बाबासाहेबांनी सुरू केलेला जो चवदार तळ्याचा सत्याग्रह होता त्यावेळी गुरंढोरांना पाणी पिण्याचा अधिकार नव्हता, परंतु माणसाला माणूस म्हणून या तळ्यामध्ये कुठेही पाणी पिण्याचा अधिकार नव्हता. तो अधिकार 20 मार्च 1927 रोजी बाबासाहेबांनी इथे अहिंसक मार्गाने सत्याग्रह करून केला आणि पाणी पेटलं. त्या अर्थाने लोकांमध्ये एक जागृती झाली की नाही, पाणी पिणं हा आमचा अधिकार आहे आणि तो जो सत्याग्रह केला त्यामुळे आम्हाला माणूस म्हणून जगण्याचं आणि पाणी पिण्याचं सगळे अधिकार बाबासाहेबांनी मिळवून दिलं. त्याची ही जन्मशताब्दी म्हणजे जे केलं त्याची 99 वर्ष पूर्ण होतात. इथपासून 100 वर्ष 20 मार्च 2027 पर्यंत हे अनेक कार्यक्रम समतेचे ममतेचे समरसतेचे आपण सुरू करणार आहोत. त्याची आज कोनशिला या महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, या ठिकाणी माननीय संजयजी शिरसाट, बनसोडे, त्यानंतर इथले स्थानिक आमदार आणि मंत्री भरतसेठ गोगावले, इतर मान्यवरांच्या उपस्थितीत या ठिकाणी हा कार्यक्रम होतोय. या स्मारकासाठी अनेक निधी उपस्थित झालेले आहेत. त्या निधीचा भूमिपूजन समारंभ आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होईल. त्यानंतर एक अभिवादन सभा या ठिकाणी होईल. या ठिकाणी हे जे पाणी आहे हे आता पिण्यालायक नाही, त्यामुळे महाराष्ट्र शासनाने 85 कोटी या पाण्याचं शुद्धीकरण म्हणजे STP लावून सगळीकडे हे बंद करणार आहेत. झरे वगैरे बाकीचे जे घाण झरे आहेत आणि हे पाणी पिण्यालायक करणार आहेत आणि या सर्व परिसराचा एक ऐतिहासिक सुशोभीकरण माननीय महाराष्ट्र सरकारच्या वतीने देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आणि समाज कल्याण मंत्री सरसाट यांच्या वतीने होणार आहे. आज लाखो अनुयायी आहे. या ठिकाणी मानवंदनेची सभाही होणार आहे. आम्ही जे आलो ते आमच्या आनंदातला हा क्षण आहे.
त्यावेळी तर आम्ही जन्मलो नव्हतो, पण आत्ता ही जी ह्याची शताब्दी होते चौदार तळ्याची, त्या उपस्थित राहण्याचा योग आला. हा आमच्या जीवनातील सर्व अनेक काम करणारा प्रेरणादायी दिवस आहे आणि त्यामुळे आम्ही सर्व ऐतिहासिक क्षणाचे उपस्थित झालो आहे आणि आपल्या मार्फत मी सर्व जनतेला या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा देतो या दिवसाची. आणि आपण संघटित, जो बाबासाहेबांनी मार्ग सांगितला, शिका, संघटित व्हा आणि अन्यायाच्या विरुद्ध संघर्ष करा, त्या लढ्याला आपण इथे अभिवादन करूया. खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. जय भीम. नमो बुद्धाय. दर्शकांना आपल्यासोबत जुळलेले होते महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री विजयजी गिरकर साहेब. आणि खरं तर या अनुषंगानं आज महाडच्या या पवित्र पावनभूमीवरती लाखो या समवेत या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी पोहोचलेला हा संपूर्ण जो काही लोक या ठिकाणी समुदाय आपल्याला जाणवतो आहे. त्याच अनुषंगानं सर एक शेवटचा छोटासा प्रश्न आहे. या आजच्या दिवसाच्या अनुषंगानं तमाम भारतवासियांना, महाराष्ट्रवासियांना या ठिकाणी खरं तर समतामूलक वातावरण निर्माण होण्याच्या दृष्टिकोनातून काय संदेश असेल? आम्हाला तर समता हवी आहे, पण बाकीचा जो समाज आहे ज्याच्या डोक्यामध्ये अजूनही विषमता आहे, ती मला त्यांना विनंती आहे, हे राष्ट्र जर बलशाही करायचं असेल, 2047 विकसित करायचं असेल, तर हा समाज समतायुक्त आणि समरसतायुक्त झाला तरच हे राष्ट्र बलशाही होईल. आणि म्हणून इतर जे आहेत समाजाचे लोक, त्यांना मी विनम्र विनंती करतो की तुम्ही आम्हाला जो समतेचा मार्ग आहे त्या या लढ्यामध्ये, या दिंडीमध्ये तुम्ही सहभागी व्हा. आणि कोणी उच्च नीच नाही, सगळे एक रस आहे, समतायुक्त आहेत, अशा प्रकारचं आपण या ठिकाणी करूया. आणि ह्या देशाला 2047 या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजीने विकसित भारत करायचं जे ठरवलं आहे, त्यांच्या स्वप्नाचं भारत आपण ह्या ठिकाणी निर्माण करूया. आणि आपण बंधुभाव, जो बाबासाहेबांनी धर्म सांगितला आहे, तो बंधुभाव धर्म आपण सर्वांनी अनुसरूया. जी, हे सारे मानव प्राणी जो एक ठिकाणी ओढून आणि असाच धागा होरे, जागा होरे, जागा होरे, अशा पद्धतीचं एक समाजाला आव्हान या ठिकाणी माजी राज्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे भाई विजयजी गिरकर यांनी या ठिकाणी केलेले. बघत राहा तुमचा आमचा हक्काचं एकमेव देशातलं पहिलं बुद्धिस्ट आणि आंबेडकरी चॅनल महाडवरनं थेट प्रक्षेपित होणारा कार्यक्रम आहे. मी प्राध्यापक गजेंद्र गवई. जय भीम नमो बुद्धाय. दर्शकांनो, जय भीम नमो बुद्धाय. आपण पाहताय लॉर्ड बुद्धा टेलिव्हिजन. आता आपण आहोत महाडमध्ये. आज 20 मार्च आहे. आज या दिवशी विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाडचा खऱ्या अर्थानं पाण्यासाठीचा सत्याग्रह केला होता. आणि आज या दिवशी संपूर्ण देशभरातनं, महाराष्ट्रातनं लाखो अनुयायी बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी पोहोचलेले आहेत. आणि याच मालिकेमध्ये खऱ्या अर्थानं एक अभिवादन करण्यासाठी आपल्यासोबत जुळलेले आहेत महाराष्ट्र महिला मोर्चाच्या भाजपच्या अध्यक्ष या ठिकाणी आहे योजनाताई ठोकळे. आपण जाणून घेऊया एकंदरीतच ताईच्या काय आजच्या दिवशी भावना आहेत. ताई, जय भीम नमो बुद्धाय. जय भीम नमो बुद्धाय. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो महाडचा चौदार तळ्याचा सत्याग्रह केलेला होता, त्याला 99 वर्ष पूर्ण होत आहे. शताब्दी वर्षामध्ये अनेक गोष्टी इथे डेव्हलपमेंटसाठी या महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी 55 कोटी प्लस त्याच्यापेक्षा जास्त ह्या तळ्याला जलशुद्धीकरण असेल किंवा इथली सुशोभीकरण असेल तळ्याचं, यासाठी हा निधी मंजूर केलेला आहे. सर्वप्रथम मी त्यांचं मनापासून अभिनंदन आणि आभार मानते की ह्या चौदार तळ्याला विशेष महत्त्व आहे. बाबासाहेबांनी हा केवळ पाण्याचा संघर्ष नव्हता, तर हा मानवी अधिकाराचा संघर्ष होता. आणि तो अधिकार मिळवून देण्यासाठी की माणसाला पाणी पिण्याचा अधिकार नव्हता, जनावरं पाणी पिऊ शकत होते पण माणसं पाणी पिऊ शकत नव्हते. म्हणून बाबासाहेबांनी हा संघर्ष केला आणि चौदार तळ्याचा सत्याग्रह केला. आज त्याला 99 वर्ष पूर्ण होत असताना इथे अनेक भीमसैनिक इथे उलटलेले आहेत. लाखोच्या समुदायाने भीमसैनिक उलटलेले आहेत आणि त्या सर्व सैनिकांना इथे बाबासाहेबांना अभिवादन करता यावं, त्यांना अभिवादन करण्यासाठी अनेक देशाच्या म्हणजे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक येतात आणि तिथे नतमस्तक होतात. तर त्यासाठी बाबासाहेबांना नतमस्तक होण्यासाठी आम्ही आलेलो आहोत. आणि इथे थोड्याच वेळात आपले देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि सगळेच आपल्या महाराष्ट्राचे नेते इथे येणार आहेत आणि इथे ह्या कार्यक्रमाचं भूमिपूजन होणार आहे. खरं तर आपण पाहू शकता योजनाताई ठोकळे या ठिकाणी आहेत आपल्यासोबत. मुंबई प्रदेश या ठिकाणी महिला मोर्चाच्या BJPच्या या ठिकाणी त्या अध्यक्ष आहेत. आणि एक खूप मोठी कमांड, तुझीच कमाई आहे ग भीमाई, कुणाचेच काही इथे कष्ट नाही, या अनुषंगानं आज जी काही उपलब्धी आहे ती बाबासाहेब आंबेडकरांची. आणि आज प्रत्येकाच्या घराच्या नळाच्या तोटीमध्ये जे पाणी येते
ते केवळ आणि केवळ बाबासाहेब आंबेडकरांच्या या संघर्षाची ती गाथा आहे, त्याची परिणिती आहे. तर आजच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने किंवा आजच्या दिवसाच्या अनुषंगानं या देशातल्या तमाम महिला भगिनींना, या देशातल्या तमाम मायमाऊल्यांना कशा पद्धतीचं एक समतामूलक वातावरण या ठिकाणी सामाजिक उभं राहील, अभिसरण निर्माण होईल, काय संदेश असेल? बाबासाहेबांनी तर सर्वांना समतेचा अधिकार दिलेला आहे. आम्हा महिलांना आज आम्ही जिथे ज्या खुर्चीत आम्ही बसलो आहेत, म्हणजे ग्रामपंचायतपासून तर म्हणतात ना, पंचायत तर पार्लमेंटपर्यंत सर्वीकडे आज महिला राज आहे. नक्की. तुम्ही मुंबई महानगरपालिकेत बघाल तर आता सगळीकडे महिलांचंच राज आहे. म्हणजे बाबासाहेबांचं जे स्वप्न होतं की शेवटच्या घटकातला जो व्यक्ती आहे तो सर्वोच्च पदावर बसेल, त्यावेळेस खरं म्हणजे ह्या देशाची प्रगती होईल. आणि आज खरोखर तशीच झालेलं आहे. देशाच्या सर्वोच्चपदी भारताच्या राष्ट्रपती ज्या आहेत द्रौपदी मुर्मूजी या शेवटच्या घटकातली व्यक्तीवरती बसलेली आहे. आणि आज तुम्ही बघत आहात नरेंद्र मोदीजी यांनी सुद्धा महिलांना 33% आरक्षण म्हणजे दिलेलं आहे. आणि त्यामुळे सगळीकडे महिला राज सुरू झालेला आहे. आज तुम्ही महानगरपालिकेच्या सगळ्या समितींवर देवाभाऊंनी सगळ्यांना महिलांनाच बसवलेलं आहे. मुंबईची महिला अध्यक्ष म्हणून महिला मोर्चाची भाजपची पहिल्यांदा एका अनुसूचित जातीतल्या महिलेला संधी मिळालेली आहे. आणि त्या संधीचं मी सोनं करेन. आणि मी या तुमच्या मीडियाच्या माध्यमातून सांगू शकते की भाजपमध्ये कुठलाही हे नाही, कार्यकर्ता निष्ठावंत आहे, काम किती करतो, चांगलं किती करतो आणि त्याला न्याय मिळतो, हे माझं हे जिवंत उदाहरण आहे. मी सगळ्या महिलांना सांगू इच्छिते की तुम्ही निष्ठेने काम केलं तर त्याचं फळ मिळत राहणार आहे आणि मिळणारच नक्की. हाच संदेश बाबासाहेबांचा मी सर्व महिलांपर्यंत पोहोचू इच्छिते. जी, आपण एक निष्ठेने कुठेही काम केलं तर त्याची परिणिती एक चांगल्या या ठिकाणी होते, चांगल्या पद्धतीनं होते. आणि त्याचं ज्वलंत उदाहरण या ठिकाणी योजनाताई ठोकळे आहेत, ज्यांच्या माध्यमातून आज प्रदेश स्तरावर या ठिकाणी त्यांना BJPचं महिला मोर्चाचं अध्यक्षपद आणि या ठिकाणी शिक्षण समितीचं सुद्धा अध्यक्षपद ताईंना प्राप्त, सदस्यपद या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे. जेणेकरून या ठिकाणी महिलांना कशा पद्धतीने आपल्याला संधी देता येईल हे नियोजन या ठिकाणी होते आहे. आणि भीम अनुयायींना ताई शेवटचा 2 मिनिटाचा एक संदेश. भीमायांना एवढंच सांगू इच्छिते की उद्धरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे. क्या बात आहे. तर आपल्यासोबत जुळलेल्या होते या ठिकाणी भाजप महिला मोर्चाच्या मुंबई प्रदेश अध्यक्ष या ठिकाणी योजनाताई ठोकळे. आणि खरं तर उद्धरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे हे वास्तव त्रिवार ते या ठिकाणी ताईने मांडण्याचा प्रयत्न केला. आपण बघताय लॉर्ड बुद्धा टेलिव्हिजन. मी प्राध्यापक गजेंद्र गवई. आपण दिवसभरामध्ये अनेक मान्यवरांसोबत मला जोडण्याचा आणि त्यांच्या प्रतिक्रिया या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत. थेट प्रक्षेपण आहे महाड येथून केवळ आणि केवळ फक्त लॉर्ड बुद्धा टेलिव्हिजन. दर्शकांनो, जय भीम नमो बुद्ध. आपण पाहताय लॉर्ड बुद्धा टेलिव्हिजन. मी प्राध्यापक गजेंद्र गवई. आत्ता आपल्यासोबत आहेत महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय विभागाचे सचिव सन्माननीय डॉक्टर हर्षदीप कांबळे साहेब. कारण आज आहे 20 मार्च. अर्थातच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाडच्या या भूमीवरती जो काही रणसंग्राम केला आणि या ठिकाणी सत्याग्रह, त्या अनुषंगानं साहेबांना आपण जाणून घेतोय. सर, आज या महाडला आम्ही क्रांतिदिनी आलेलो आहोत. 99 वर्ष आता पूर्ण होत आहे आणि हे शताब्दी वर्ष म्हणून महाराष्ट्र शासन चांगल्या पद्धतीने साजरा करत आहे. त्याचाच एक अतिशय महत्त्वाचा भाग म्हणून या ठिकाणी आज माननीय मुख्यमंत्री यांच्या शुभ हस्ते या तलावाचं सुशोभीकरण आणि ह्या चौदार तळ्याचं शुद्धीकरणचंही जो आहे तो प्रकल्प आम्ही हात घेतलेला आहे. सामाजिक न्याय विभागाने 56 कोटी रुपये यासाठी मंजूर केलेले आहेत आणि लवकरच याचं कामही सुरू होणार आहे. आज हे भूमिपूजन अतिशय महत्त्वाचे यासाठी ठरतं की 99 वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि 100व्या वर्षामध्ये आपण जातात. हे शताब्दी वर्षामध्ये खूप साऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या आम्ही या ठिकाणी महाडमध्ये करणार आहोत. परंतु ह्या क्रांतिदिनी बाबासाहेबांनी जो सत्याग्रह केला, मानवी मूलभूत हक्कासाठीचा तो सत्याग्रह होता, त्यामुळे बंधुत्व आणि समता यावर तो आधारित होता. ही मूल्य आपण सर्वांनी लक्षात ठेवावी आणि त्यावर चालावं एवढीच या ठिकाणी शुभेच्छा निमित्त आपल्या सर्वांना माझी विनंती आहे. जय भीम. दर्शकांनो, आपल्यासोबत जुळलेले होते महाराष्ट्र राज्याच्या सामाजिक न्याय विभागाचे सचिव या ठिकाणी डॉक्टर हर्षदीप कांबळे साहेब. लॉर्ड बुद्धा टेलिव्हिजनचं हे विशेष कव्हरेज आहे. आपण पाहू शकता. मी प्राध्यापक गजेंद्र. दिवसभरच्या विविध घडामोडी आपण या ठिकाणी थेट प्रक्षेपित करत आहोत. बघत राहा. तुमचा आमचा हक्काचं एकमेव देशातलं बुद्धिस्ट आणि आंबेडकरी चॅनल, ज्याचं नाव आहे लॉर्ड बुद्धा टेलिव्हिजन.
दर्शकांनो, जय भीम नमबुद्ध. आपण पाहताय लॉर्ड बुद्धा टेलिव्हिजनचं हे थेट प्रक्षेपण आहे महाड चौदार तळे या भूमीवरनं. आणि आत्ता आपण जुळलेले आहोत महाराष्ट्र राज्याच्या सामाजिक न्याय विभागाचे उपजिल्हाधिकारी आणि या ठिकाणी भारतजी कदम साहेब, डॉक्टर भारत कदम साहेब आपल्यासोबत जुळलेले आहेत. आपण जाणून घेऊ आजच्या दिवशी त्यांच्या प्रतिक्रिया. सर, जय भीम. जय भीम. जय भीम. आजचा हा भारत देशातला तथाकथित बहुजनांसाठी क्रांतीचा दिवस आहे. नक्की. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इथं जी क्रांती केलेली आहे याचे पायमुळे आमच्या पुढच्या सगळ्या चळवळीसाठी इथून रावलेले आहेत. खरं तर छत्रपती राजश्री शाहू महाराजांनी 20 मार्च 1920 रोजी तथाकथित बाबासाहेबांचा सत्कार करताना असं सांगितलेलं होतं की बाबासाहेब आंबेडकर हे तुमचे नेते आहेत बरोबर. आणि ते तुमचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाहीत. आणि त्यांनी भविष्यवाणी अशी कथन केलेली होती की बाबासाहेब आंबेडकर हे हिंदुस्थानचे एक नेते होतील. नक्की. तर आज आपण जर पाहिलं असेल तर 20 मार्च 1927 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इथे चौदार तळ्याचं पाणी प्रशासन केलेलं आहे. म्हणजे समानतेचा हक्क आम्हाला मिळवून देण्यासाठी तिथून संघर्ष केलेला आहे. नक्की. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातला हा पहिला सार्वजनिकरित्या संघर्ष केलेला आहे आणि शाहू महाराजांनी जे त्यांच्याबद्दल बोललेले होते ते सत्य ठरत आहे. नक्की. आजच्या घडीला जर आपण पाहिलं तर आमच्या देशामध्ये नाही जगामध्ये आमच्या बहुजनांचा नेता म्हणून बाबासाहेब आंबेडकरांना तमाम सगळे मानतात. बाबासाहेब अनुयायांचे तर मानतातच, पण इतर विचारसरणीचे आणि सगळेच मानतात. ज्या ज्या व्यक्तीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार वाचलेले आहेत तो बाबासाहेबाचा अनुयायी राहिला झाल्याशिवाय राहतच नाही. आजच्या या दिनी आमच्यासाठी प्रेरणादायी विषय आहे. आमचा आत्मसन्मान वाढवणारा दिवस आहे. आम्हाला स्वाभिमानानं जगायला देण्याचा आजचा दिवस आहे आणि हे देण आम्हाला बाबासाहेबांमुळे मिळालेलं आहे. म्हणून या आजच्या दिवसाचं आमच्यासाठी महत्त्व आहे. सर, खरं तर आजच्या दिवशी खरं तर तमाम देशवासियांना, समाज बांधवांना समतामूलक समाजाची संरचना या ठिकाणी झाली पाहिजे आणि समतेचं वातावरण निर्माण व्हावं, या अनुषंगानं काय सांगा? खरं तर आम्हाला बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये जे अधिकार दिलेले आहेत तर इतिहासामध्ये ही पहिली वेळ आहे की आम्हाला हे अधिकार दिलेले आहेत. असे अधिकार देण्याची पहिली आहे. समता, स्वातंत्र्य, बंधुभाव हे जे मोठे अधिकार दिलेले आहेत तर आमच्या समाजाने, आमचा समाज म्हणजे पूर्ण भारतीय समाजाने बाबासाहेबांचे विचार फॉलो करावे आणि त्या विचाराने जर पुढे गेलो तर आपल्याला हा देश बाबासाहेबांच्या विचारांचा देश म्हणून जगामध्ये ओळख होईल. आज आमच्या देशाला बुद्धांचा देश जशी ओळख आहे त्यासोबत बाबासाहेबांच्या विचारांचा देश, बाबासाहेबांच्या संविधानावर चालणारा देश आणि बुद्ध आणि बाबासाहेब यांचा देश म्हणून आमची ओळख होईल. तर आम्हाला तमाम अनुयायाची ही जबाबदारी आहे की आम्हाला त्याप्रमाणे चालायचं आहे, ते विचार आम्हाला आत्मसात करायचे आहेत. तर खरं तर आजच्या या महाडच्या भूमीवरून आपण या ठिकाणी जुळलो होतो. डॉक्टर भारतजी कदम साहेब आपल्या सोबत जुळलेले होते. सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून या ठिकाणी समाजापर्यंत विविध योजना पोहोचवण्याचं काम या ठिकाणी साहेबाच्या माध्यमातून होते. आपण बघत राहा लॉर्ड बुद्धा टेलिव्हिजन, देशातले एकमेव बुद्धिस्ट आणि आंबेडकर चॅनल महाडच्या भूमीवरून थेट प्रक्षेपित. मी प्राध्यापक गजेंद्र गवई. जय भीम नमबुद्धा. दर्शकांनो, जय भीम नमबुद्धा. आपण पाहताय लॉर्ड बुद्धा टेलिव्हिजनचं थेट प्रक्षेपण महाडच्या चौदार तळ्याच्या भूमीवरून. आपल्यासोबत या ठिकाणी दादासाहेब अटकरे, सेवानिवृत्त या ठिकाणी अधिकारी आपल्यासोबत जुळलेले आहेत. जाणून घेऊ आजच्या दिवशी काय भावना आहेत. आजच्या दिवशी खूप अशा उत्तेजना मिळत आहे की डॉक्टर बाबासाहेबांनी ज्यावेळेस याचा सत्याग्रह केला त्यावेळेस बाबासाहेब म्हणाले होते की ह्या तळ्याचं पाणी पिल्यामुळे आम्ही का अमर होणार आहेत अशातला भाग नाही, परंतु समता समाजाचा पुढे, देशापुढे सर्व आम्ही समान आहोत हे आम्हाला दाखवून द्यायचं आहे. आणि त्यामुळं हा जे दिवस आहे तो खूप प्रेरणेचा दिवस आहे. तर आजच्या दिवशी मी आपल्या माध्यमातून तमाम भारतवासियांना या सत्याग्रहाच्या दिनाच्या शुभेच्छा देतो. आणि याच्यामध्ये जे काही बाबासाहेब आंबेडकरांचं जे नेतृत्व ज्यावेळेस शाहू महाराज म्हणाले होते त्याप्रमाणे पूर्ण जगामध्ये आज बाबासाहेबाचं आहे. दुनियात असा एकही व्यक्ती नाही की जेवढं बाबासाहेबाचं व्यक्तिमत्व जे प्रभावित झालेले लोक ते होते. तर जय भीम, जय भारत. जी. सर, आजच्या दिवशी खरं तर समाजाला आणि समाज बांधवांना समता प्रस्थापित होण्याच्या दृष्टिकोनातून कशा पद्धतीचा या ठिकाणी संदेश देऊ इच्छिता? या बाबासाहेब आंबेडकरांना नुसतं डोक्यावर घेण्यापेक्षा बाबासाहेब आंबेडकरांना डोक्यात घेतलं तर निश्चितच हे जे आपल्याला जे अपेक्षित जे काही बदल आहे तो निश्चित घडून येईल. आणि आपण या मागच्या 10 वर्षामध्ये बघतोय की बाबासाहेब आंबेडकरांना हे बाबासाहेब म्हणून नाही तर बाबासाहेबांची एक आंबेडकरी विचारधारा म्हणून लोक ॲक्सेप्ट करतायत. आणि ते ॲक्सेप्ट करण्यामुळे बाबासाहेबाकडं जे ओढा निर्माण झाला लोकांचा तर ते त्याच्याचं प्रतीक आहे. तर बाबासाहेब असा एक सूर्यप्रकाश आहे की ते कोणीही त्याला झाकून ठेवू शकत नाही. आजच्या दिवशी मी हेच सांगेन. जी,
खरं तर आपण पाहू शकता महाडच्या या क्रांतीभूमीवरनं एक क्रांती दिनाच्या अनुषंगाने या ठिकाणी देशभरातनं लाखो अनुयायी या ठिकाणी पोहोचले, अनेक मान्यवर या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि त्यांच्या प्रतिक्रिया आपण या ठिकाणी आपल्या दर्शकांसाठी देण्याचा प्रयत्न करतो. मी प्राध्यापक गजेंद्र गवळी. बघत राहा लॉर्ड बुद्धा टेलिव्हिजनचा थेट प्रक्षेपित होणारा कार्यक्रम आहे या ठिकाणी महाडवरनं. दर्शकांनो, आपण पाहताय महाडवरनं थेट प्रक्षेपित होणारा हा कार्यक्रम आहे लॉर्ड बुद्धा टेलिव्हिजन. मी प्राध्यापक गजेंद्र गवळी. आता काही लोकांसोबत आपण जोडण्याचा प्रयत्न करत आहोत. महाडच्या या क्रांतीभूमीवरनं जाणून घेऊया एकंदरीत काय नाव आहे. अमोल टिळक, रहमतपूर. जी जय भीम. जय भीम. आम्ही इथं कार्यक्रमाला पॉम्पलेट वाचायला आलो की जेणेकरून आपले बाबासाहेब आंबेडकर आहे की नाही, एक 100 वर्षापूर्वी रहमतपूरमध्ये आपल्याला महार परिषदेला तिथे भेट दिली होती त्यांनी रहमतपूरमध्ये, आणि ह्या वर्षी त्याचे शताब्दी वर्ष पूर्ण होतात. त्यासाठी आम्ही हा कार्यक्रम नियोजन केलेला आहे. त्यासाठी आपलं किती दूर आहे रहमतपूर? महाडवरून 140 किलोमीटर आहे सर्वसाधारण. सातारा जिल्ह्यात पडतं रहमतपूर हे गाव. तर तो कार्यक्रम आम्हाला घ्यायचा आहे. त्यासाठी आम्ही गेस्ट लोकांना हे माहितीपत्र वगैरे आम्ही पुरवतो आहे. आणि आपल्याला सुजातदादा आंबेडकर किंवा बाळासाहेब आंबेडकर यांच्यापैकी एक आपल्याला तिथं आंबेडकर घराण्यातली व्यक्ती आपल्याला तिथं बोलवायचं आहे. काय असेल कार्यक्रमाचं स्वरूप? कार्यक्रमाचं स्वरूप म्हणजे ते आपल्याला जिथल्या लोकांना मार्गदर्शन आपल्याला करतील चांगले, आणि शताब्दी वर्ष पूर्ण आहे त्याच्याबद्दल माहिती पण देतील. त्याच्यात आपल्याला पुस्तकात, जुन्या पुस्तकात, इतिहासात वगैरे त्याची नोंद आहे, त्याची ती माहिती पण देतील. आणि आपण तो कार्यक्रम उठावदार करायचा आपल्याला सातारा जिल्ह्यामध्ये. काय नाव? अमोल टिळक. दर्शकांनो, आपल्यासोबत जुळलेले होते अमोल टिळक, ज्यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी आपण हा संदेश देऊ इच्छितो की रहमतपूर जिल्हा सातारा या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या गावाला भेट दिली होती आणि त्याही घटनेला 100 वर्ष पूर्ण होत आहेत. त्या अनुषंगानं या ठिकाणी त्यांचं कार्यक्रमाचं खूप मोठं नियोजन होते आहे. जुळत राहा लॉर्ड बुद्धा टेलिव्हिजनसाठी विशेष काही महत्त्वाच्या घडामोडी आणि इथलं थेट प्रक्षेपण होणारा कार्यक्रम.